सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा सदरा अंतर्गत आज आपण भक्त पद्मनाभ यांच्याबद्दलचं जीवनचरित्र बघणार आहोत. काशी येथे एक सावकार अतोनात श्रीमंत होता. त्याची स्त्री रूपवान असून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी होती. त्यास 5 पुत्र होते. तो सावकार उदार असून दया, क्षमा, शांती हे गुणही त्याच्या अंगी वसत होते. परस्त्रीस तो मातेप्रमाणे मानी. इतके सद्गुण त्याच्या अंगी असतानाही त्याच्या पूर्वकर्माच्या योगाने त्यास पंडुरोगाची व्यथा जडली व पुढे सर्वांगास किडे पडले. त्याच्याजवळ जाण्यास घरातील मंडळीसही घाण वाटू लागली. सर्व प्रकारचे औषधोपचार होऊनही काही उपयोग होईना. म्हणून तो सावकार अगदी कंटाळला. शेवटी त्याने आपल्या स्त्री पुत्रादिकास जवळ बोलावून सांगितले की आता ही व्यथा माझ्याने मुळीच सहन करवत नाही, म्हणून तुम्ही आता मला जलसमाधी द्या. मी भागीरथी जलसमाधी घेण्यास तयार आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुलांनी त्यास समाधी देण्याकरता भागीरथीच्या काठी नेले. त्यावेळी त्यांच्याबरोबर गावातील बरीच मंडळी गेली होती. त्यावेळी काशी पद्मनाभ नावाचा एक साधू कबीराचा शिष्य होता. तो स्नानाकरता तेथे आले असता त्याने भागीरथीच्या काठी गर्दी पाहून चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की एक सावकार दारुण रोगाने पिडल्यामुळे प्राणत्याग करीत आहे. तेव्हा त्याने गर्दीतून पुढे जाऊन सावकारास बराच उपदेश केला व त्याचा तो बेत रहित करविला. पुढे त्याचकडून 3 वेळा रामनामाचा उच्चार करविताच त्याचे शरीर रोगमुक्त झाले. तो प्रकार पाहून दुसरे कित्येक रोगाने पिडलेले लोक पद्मनाभ साधूजवळ गेले. त्या सर्वांकडून रामनामाचा उच्चार करविताच तेही रोगमुक्त झाले. तेणेकरून सर्वांस आनंद होऊन ते त्या पद्मनाभ साधूच्या पायांवर मस्तक ठेवून त्याचा जय जयकार करून रामाचे नामस्मरण करू लागले. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. सद्गुरु आडकोजी महाराज की जय. श्री राम जय जय राम.